कारण त्यांच्या पायाला देखील रस्सी बांधून ठेवलेली आहेत, कारण पाण्याचा प्रवाह वाढतोय हळूहळू आणि त्याच्यात हे वाहून जाऊ नये असा देखील प्रयत्न आहे. त्यामुळे एनडीआरएफची टीम बोट घेऊन इथं पुढे उभी आहे, रस्सी त्यांनी बांधलेली आहे. अशा पद्धतीने एक सेफ्टी कवच या ठिकाणी तयार केलेलं आहे, जेणेकरून जे लोक अडकलेले आहेत या ठिकाणी तयार केलेलं आहे, जेणेकरून जे लोक अडकलेले आहेत जर पूल उचलला तर त्याने पाण्यात या पुढं वाहून जाऊ नये, कारण पाण्याचा प्रवाह आता वाढतोय आणि आता पूल उचलण्याचे प्रयत्न या ठिकाणी होतोय. गेले 2-2.5 तास हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे आणि पुलाचं वजन खूप जास्त असल्याने हे पूल उचललं जात नाहीये. काही भाग नदीच्या या मध्ये अडकला देखील आणि त्यामुळं पूल उचलण्यात बरेच अडचणी या ठिकाणी होतोय आणि आपण बघतोय क्रेनच्या सहाय्याने आता हे पूल उचलण्याचा प्रयत्न होतोय. त्यांना सगळ्यात पहिले बाहेर काढायचंय आणि तेच प्रयत्न या ठिकाणी होतोय. दोन्ही बाजूनी आपण बघतोय जे क्रेनच्या सहाय्याने उचलण्याचा प्रयत्न होतोय ते क्रेनचे जे चेन्स आहेत किंबहुना बेल्ट्स आहेत ते सटकतायत, तुटतायत. वजन खूप जास्त आहे या पुलाचं. आता आपण बघितलं तर वजन खूप जास्त आहे, त्यामुळं हे रेस्क्यू ऑपरेशन मध्ये बरेच अडचणी येत आहेत. क्रेन पलीकडच्या बाजूला जाऊ शकत नाही कारण रस्ता नाही असं या ठिकाणी म्हणणं आहे, तिथपर्यंत येऊ शकत नाही या ठिकाणी पोहोचलेले आहेत. लोक या ठिकाणी आहेत, स्थानिक या ठिकाणी बचाव लागते ते सगळं आपण बघतोय. हे लोक काही लोक अडकली आहेत. एनडीआरएफची टीमचं म्हणणं आहे की पूल पुन्हा एकदा उचलायचा प्रयत्न करा आणि लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि त्यामुळेच हे सगळे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि ग्रामस्थांनी खरं तर गर्दी केली आहे. मी पुन्हा एकदा इथले ग्रामस्थ आहेत जी माहिती होते ती खूप महत्वाची आहे. अर्थात या दादा तू खरं तर खूप महत्वाची माहिती दिली. ज्या पद्धतीने तू माहिती देत होता की इथं बरेचदा पर्यटक येतात, पूल बंद आहे, टू व्हीलर नेले जातात, परिस्थिती अवघड होत चालली आहे. अवघडच आहे, आम्हाला जायला खूप त्रास होतो आणि पर्यटकांमुळे ना हे पर्यटक या पॉईंटवरती फोटो काढण्यासाठी थांबायचे. फोटो काढताना ते दोन्ही साईडने टू व्हीलर यायच्या, त्याच्यामुळे ती मोठी दुर्घटना घडलेली आहे. बुरबीज च्या काळातला पूल असेल तो आणि त्याच्या बाजूला आता नवीन पूल मंजूर झाला, काही काम घेऊन जातात. टू व्हीलर तिथं अडकलेले आहेत. बरोबर आहे, पण स्थानिक लोकांना त्या ब्रिजच्या शिवाय पर्याय नाही. साधारणपणे 20-22 किलोमीटरचा वाटा जावं लागतं, त्यामुळे स्थानिक लोक त्यात प्रवास करायचे. दर सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार रविवारी एवढे मोठ्या संख्येने पर्यटक इथे येतात का? हो, दर शनिवार रविवार साधारणपणे 10-15 हजार लोकांच्या आसपास लोक येतात. म्हणजे इथे पोलीस असतात त्या बरेचदा, म्हणजे आता काय म्हणजे जेव्हा ही घटना घडली तेव्हा तर इथं कोणी नाही असं दिसतंय. पोलीस असतं प्रशासन, पण काय झालं जागा भरपूर नव्हती. अलीकडे पलीकडे 2 पोलीस स्टेशन, पलीकडच्या बाजूला तळेगाव MIDC आहे, अलीकडे पलीकडे 2 पोलीस स्टेशन आहे. पलीकडच्या बाजूला तळेगाव MIDC आहे, अलीकडच्या बाजूला तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन आहे. त्यामुळे 2 इंच समन्वय साधून ते पलीकडच्या पलीकडे अलीकडच्या अलीकडे अशा पद्धतीने काम करायचे. बर, मला सांग, जेव्हा ही घटना घडली तेव्हा इथं किती लोक होती? स्थानिक लोकांनी त्यांना वाचवण्याचा देखील प्रयत्न केला, काही लोकांना तुम्ही सुद्धा बाहेर काढलंय? हो, साधारणपणे फिरायला आलेले पर्यटक 4-5 हजार पर्यटक असतील सगळे. त्यात 20-25 लोक ब्रिजवरती होती. स्थानिक 2-3 लोक होती आमची, त्यांना पण जखमी झालेले ते. त्यांच्या टू व्हीलर आहे तिथे आतमध्ये आणि साधारणपणे 22. म्हणजे आता वाहून किती लोक गेली जी माहिती मिळते? तुम्ही गावातले स्थानिक आहात, सातत्याने तुम्ही एनडीआरएफला देखील मदत करताय. साधारणपणे आम्ही 4-5 लोकांना काढलेलं आहे. बर, आता ब्रिजच्या खाली किती अडकलेत कोणी सांगू शकत नाही, उचलल्यानंतर कळेल. यामध्ये लहान मुलं, महिला देखील इथे खूप मोठ्या संख्येने येतात, ते देखील असण्याची शक्यता आहे. हो, लहान मुलं सुद्धा होती. 6 वर्षाचा मुलगा माहीत झालेला आणि लहान महिला आम्ही पलीकडे काढली, जिवंत झाले. त्याच्या हाताचा फ्रॅक्चर होतो. म्हणजे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली, पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली होती. त्यांना तिथे खाली काढलेले आम्ही, ते आता हॉस्पिटलमध्ये गेलेले होते, बऱ्यापैकी आहे. बर, जसं स्थानिक सांगतायत की जवळपास 30 ते 35 वर्ष जुना हा पूल होता. त्या पुलावर वाहन म्हणजे टू व्हीलर सुद्धा जातात आणि त्यावेळी सुद्धा टू व्हीलर तिथं होते. काही लोक जे पर्यटक या ठिकाणी आले होते ते देखील तिथंच होते आणि त्याचं वजन एवढं होतं की अचानक हा पूल या ठिकाणी कोसळला, सहन झालं नाही आणि कोसळला. आता आपण